प्रयत्नानं पण आलेला आहे. प्रेमाने बोला. बऱ्याच दिवसानं आला आणि बऱ्याच प्रयत्नानं आला आणि पुढे येईल का नाही गॅरंटी नाही. त्यामुळं आहे तोपर्यंत सद्गुरु माताजींच्या आशीर्वादानं सासंगीचे प्रेम घेऊ, प्रेम देऊ. सासंगीचे महात्मा सहज बोलून गेले हो एक शब्द. विद्वान महात्मा म्हणले दासला 3 शब्द आहेत. विद्वान. मन चिंतन करू लागले सासंगीत. कारण शास्त्र सांगते विद्वान कधी गुरुभक्त नसतो आणि गुरुभक्त कधी विद्वान नसतो. प्रेमाने बोला. कारण विद्वानाला विद्वान कोण बनवते? विद्वत्तेची जाणीव बनवते. लक्ष देऊन नाही का बरं का? प्रेमाने बोला. मग कळेल ब्रह्मज्ञानाचं प्रयोजन काय आहे. मग मिशनचा सिद्धांत बघू आपण काय. मग कळेल की का अवतारची मला मिशन मागायला माताजी जातात. मग कळेल की जाता जाता रस्त्यावरती देह ठेवला कामात बाबाजीने सासुरीचे. विचार करूया. सहज महात्मा बोलून गेले विद्वान. आणि मला ते वचन आठवलं. प्रेमाने बोला. महात्मा सहज बोलून गेले सासंगीजी. पण ते वचन आठवलं तुकाराम महाराजांचं. म्हणले की भक्ती प्रेम सुख नेनवे आणि काशी हो का पंडित वाचक ज्ञानी असे. तुकाराम महाराज सांगतात भक्ती प्रेम सुखाचा अनुभव 3 माणसांना काय वाचन केलं तरी येत नाही. 3 लोक सासंगीजी 3 व्यक्ती घातले. तुकाराम म्हणतात भक्ती प्रेम सुख, भक्तीच्या प्रेमाचा सुखाचा अनुभव, भक्तीचा अनुभव, भक्तीच्या आनंदाचा अनुभव, आत्मानंदाचा अनुभव, सेवेचा अनुभव, गुरुभक्तीचा अनुभव 3 लोकांना येत नाही. एक पंडित, वाचक आणि ज्ञानी. आता मला पंडित एक ठीक आहे कारण त्याला विद्वत असते. वाचक एक ठीक आहे ते नुसतंच वाचून पाठ करते. हो ज्ञानी का घातला? प्रश्न पडला म्हणा. का म्हणलं महाराजांनी ज्ञानीला पण भक्ती प्रेम सुखाचा अनुभव येत नाही म्हणलं. आणि हिथं तर ब्रह्मज्ञानानं सासंगीत मला वाटतं मी ज्ञानी झालो. मग वचन खोट आहे का? संत म्हणलं वचन खोटं कसं असेल? शक्यच नाही. मग ही गुगली बॉलिंग काय आहे? काय म्हणायचंय महाराजांना नेमकं? तर महाराजांनी सासंगीतजी संत वचन असं स्पष्ट केलेलं आहे थोडं सासंगीतजी की ज्ञानी का घातला सासंगीतजी? ब्रह्मज्ञानानंतर सासंगीतजी एखादा जीव ज्ञानी होतो पण मिशनला अपेक्षित ज्ञानी नको आहे. सासंगीतजी ज्ञानी भक्त पाहिजे. सासंगत ज्ञानी गुरुची पाहिजे. नुसता ज्ञानी काय कामाचा? कारण संतांनी देखील सांगितलं सासंगीतजी म्हणलेलं की नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव तू देव मी भक्त मजायचे करी. आपण सगळ्या गावाला साहू करून टाकतो ब्रह्मज्ञानचा. महाराज म्हणतात नको ब्रह्मज्ञान. आता हे पेढा कसा सोडवायचा? नको का म्हणलं? नको म्हणण्या पाठीमागचा महाराजांचा उद्देश आहे. कारण ब्रह्मज्ञान पण जाणीवेने युक्त आहे. एक बाजू नव्हतं ब्रह्मज्ञान आणि बाबाजींनी तो सिद्धांत सांगितला वेदाचा
की ब्रह्मज्ञान से आत्मज्ञान संभव आहे. मी जर ब्रह्मज्ञानापुरता सीमित राहत असेल, माझा भक्तीचा पुढचा प्रवास होणार नाही. म्हणून 20-20 वर्ष ज्ञान घेऊन पण रिझल्ट का नाहीये, का स्थिती नाहीये, का मान सन्मान आहे, का सुख दुःख वाटतात, लाभ हानी वाटते, अपमान वाटतो, पचवता येत नाही. संगत मध्ये कुठल्या तरी महात्म्याने अपमान केला तर पचवत संगत सोडून जाते. बाबाजींनी ज्ञान म्हणतात ना, ज्ञान संकेत हे म्हणले सासंगीचे. नुसत्या ज्ञानावर संतुष्ट होऊ नका म्हणलेत बाबाजी. ज्ञान हे सासंगीची लक्षात घ्या, आत्मज्ञानाकडे पडलेलं पहिलं पाऊल ब्रह्मज्ञान आहे. शास्त्र सांगते ब्रह्मज्ञान हे परोक्ष ज्ञान आहे. आणि परोक्ष ज्ञानानं संत सांगतात अपरोक्ष ज्ञानापर्यंत जायचं आहे. अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती करून घेणं म्हणजे दाखवणं आहे. अपरोक्ष ज्ञानाची पूर्तता म्हणजे गुरुशिखा आहे. अपरोक्ष ज्ञानामध्ये स्थित होणं मिशनची भक्ती आहे. अपरोक्ष ज्ञानाने युक्त होणं म्हणजे मिशन आहे. आणि अपरोक्ष ज्ञानापर्यंत जायचं असेल ना, तर परोक्ष ज्ञानाची जाणीव पण टाकायला लागते. सासंगती टाकावी लागते. कारण कुलदीपजींनी सांगितलं की सासंगती एक विद्वान महात्मा बाबा अवतारजींच्या वेळी चरणावरती आला आणि बाबाजींना म्हणू लागला की बाबाजी आपने जो भी कमेटी बनाई ना जिन महात्मा को लेकर वो अनपढ़ है, सब सगळे अनपढ़ आहेत म्हणजे अंका बरोबरच म्हणले. इथे मिशन का प्रचार नाही होगा. मिशन मध्ये म्हणले चांगले म्हणजे सुशिक्षित लोक येऊ शकणार नाहीत. म्हणजे हे जेवढे तुम्ही कमिटी मेंबर केले ना सगळे अनपढ़ आहेत. आता बोललं कोण? विधवत बोलली ना. गुरुची पण उणीव होती त्या म्हणजे प्रेमान बोला. सासंगती केवढे विचार करा. जी जाणीव आहे, जाणीव बोलून गेली की ह्या अनपढ लोक आहेत. म्हणून अवतारासाठी सासंगती गुरुच्या दृष्टीने पाहे सेवक, गुरु करणाने श्रवण करे, खरे मानते देखील सेवक, गुरु ज्ञानाचं स्वरूप. सासंगती हितच कळतंय की सासंगती ती दृष्टी प्राप्त व्हायला पाहिजे जी गुरुची दृष्टी आहे. ते काम मिळालं पाहिजे, ती वाणी आली पाहिजे. सासंगती काय म्हणलं अवतारवाणीमध्ये? सासंगती म्हणे अवतार सद्गुरूने दिलेली आपली भाषा, आपला वेश, आपली भाषा दिली. पंजाबी दिली का? कुठली भाषा दिली? सासंगती प्रेमाची भाषा दिली. एखादा पुरता तडक फेडा अंगावर येऊन 2 शिवा हसवतो. विनम्र होत नाही, शांत व्हा. चुकला असेल माझं, कृपा करा माझ्यावरती, भूल समजून क्षमा करा. आपली भाषा पुरता काय हे गावास आपल्याला चालत नाही. प्रेमाने बोला. ही भाषा तो बाबाजी दिली. आपला वेश दिला. वेश म्हणजे सासंगीत दैवी गुण दिले. सासंगीत काय गाडी पडली, कंडा बिंडा काय दिलं नाही, कटर दिलं नाही, पांढरे बूट पांढरे काय नाही, ते मी नंतर केलेलं. पांढऱ्या सॉक्स, पांढरे बूट, पांढऱ्या चपला, पांढरं सगळं पांढरं मी केलेलं. गुरुन दिलं नाही पांढरं. गुरुच्या अंगावर गुरुला पांढरायचे माहित नाही, मला कसं कळते? गुरुला माहित नाही पांढरायचे. गुरुनं मागितलं पण नाही. आम्ही नेऊन दिलं गुरुला, बाबाजीनं दिलं. आम्ही नेऊन दिलं बूट, बाबाजी पांढरं घाला, बाबाजी घातलं. आम्ही नेऊन दिलं सॉक्स, बाबाजी पांढरं घातलं. कारण गुरुला स्वतःची मती कधी नसते. स्वतःची मती असणारा सद्गुरू नाही. शास्त्र सांगते सद्गुरूला स्वतःचा स्वभाव नसतो आणि स्वभाव असणारा सद्गुरू शकतो. कारण जिथं स्वभाव आहे तिथं विद्वत्ता आहे, स्वभाव आहे तिथं नडलेला आहे, स्वभाव भक्ती बाहेर आलेला आहे. यानं फार सुंदर सांगितले, माया जीवती नेले तेवती निवांतची गेले, तया पाणी याचे केले व्हा वेगळा. गुरु भक्तीत कसवा पाण्यासारखं व्हा. म्हणजे जशी लागण केली सासंगीची वाफा असतात माहिती आहे तुम्हाला. ऊसाच्या जेव्हा ऊसाची लागण असते, कांड्या असतात पेर आणि वाफ करतात आणि कांड्या एवढ्या ऊसाच्या त्याला डोळा असतो. सासंगी काय करतात, पहिल्यांदा वाफ तयार करून एक पाणी देतात. थोडस रान ओलसर झालं ना, कांड्या टाकत येतात आणि पायानं टाचनं कांडी दाबायची.
म्हणजे ते उसाची जे कांदा असते ना, जरा डोळातो टाचानं दाबत 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 यायचं, मुजवत यायचं. मुजवून झालं ना, दुसऱ्या पाण्याला काय करायचं, कोपऱ्याला चेंबर खोलायचा आणि काय करायचं, वाफ तोडत 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 यायचं, शेवटच्या वाफ्यापर्यंत पाणी येतं. ज्ञानोबा म्हणजे पहिला वाफ्यापासून म्हणजे कधी म्हणत नाही, म्हणजे शेवटच्या वाफ्यापर्यंत येतोपर्यंत पाणी कधी म्हणत नाही, म्हणजे शेतकऱ्याला मला इकडे जायचं आहे, मला तिकडे का नेला. जिकडचा वाफा फोडून निमूटपणे जाते, निमूटपणे जाते. माया जी होती नेली ते होती निवांतची गेले, तया पाण्याचे केले व्हा बघा, गुरुभक्तीच्या पाण्यासारखं व्हा म्हणजे. का जातोय, त्याला स्वभाव नाही जाते. जर त्याला स्वतःचा स्वभाव असता, काय म्हटलं असं, हे शेतकरी दादा मी पाहिजे का नको, मी नाही मिळलो काय तुम्हाला का ना गप गुमान तिकडे नाही, मला स्वभाव नाही आहे त्याला. तुम्ही जे पात्रात घालता ते पात्राचा आकार धारण करते, तुम्ही जे रंग टाकलेला ते रंग धारण करते. स्वतःचा रंग नाही, स्वतःचा आकार नाही, सासंगीतजी काही नाही स्वतः, फक्त आहेपणा नाही. सद्गुरू तसाच असतो, तुम्ही जे देता ते घालता. दगेपर्यंत अंगठी केली तो आहे बाबाजीनं, 97ची गोष्ट, बाबाजी करून घरी लावायला आले. 10 रुपये परिवाराचं कुछ माता म्हणजे काय आहे, कुछ नाही म्हणजे कुछ उपहार लायने कहना तो म्हणले बाबाजी को. बाबाजी काना समजायला कुछ माताजीने म्हणजे परिवार ने कुछ सेवा की. अच्छा, बाबाजी हात पुढे केला आणखी बाबाजी म्हणतात बहुत सुंदर आहे, लागला रडाल परिवार सगळं. गुरु काय असतो सासू, गुरु काय एका जन्मात गुरु कळतच नाही. आणि गुरु ज्याला कळाय तो शिष्य राहत नाही, ते राहतच नाही शिल्लक. चांगलं कुठं राहिला सासूंनी, ज्ञानेश्वर महाराज कुठे राहिले सासूंनी, बाबा रामचंद्री सासूंची लाभ राहिले कुठं, राहिले नाही शिल्लक ते सासूंनी. तुका म्हणे उरलं उपकारापुरता, उपकारापुरते उरतात संत सासूंनी. विचार करा सासूंनी, ज्या गुरु दरबारात आपण आहोत ना सासूंची, गुरु कळणं फार गरजेचं. गुरु कळत नाही, निरंकार कळणं, हात करशीला, तत्व सांगशीला, 10 शास्त्राच्या आधार घेऊन जगाला सांगशीला हे तत्व आहे म्हणून गुरु कळायचा अवघड आहे सासूंची. कारण गुरु उपाधीच आहे, देह आहे त्याला, पत्नी आहे, मुलं आहेत, आपल्यासारखं सगळं आहे, प्रपंच आहे, नाक कान डोळे. फसवणारे, विचार करा, फसवणारी उपाधी घेऊन गुरु आहे. सगळ्यात फसव कोण आहे, देह साकार आहे, म्हणजे फसवते तेच पहिला दिसते. हो सासंगी पूज्य माताजींना सासंगी 18-19 दुकानांना चरण लावण्यात सासंगी गांधीनगरला घालवले. शेवटच्या दुकानात माताजींना चढायला दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवून सासंगीची रुमालानं घाम पुसत माताजीने पायऱ्या चढल्या. गुरु काढल्याचं लक्ष नाही ऐकत, काढल्याचं लक्ष. आणि बाबाजी आले होते सासंगीची 2005 मला अजून आठवते सासंगी शिरगुप्पी म्हणून गाव, अजूनही महत्वाचं आहे सासंगीची. हायवेवरती शेत आहे सासंगीची. आणि बाबाजी सासंगीची तिकडनं सासंगीची हुकरी कमी घेत होते. दोघं नवरा बायको आणि मुलगा सासंगीची दुपट्टा घेऊन गुरुची वाट बघत बसले. एक दुपट्ट्यावर बघितलं, दिलबागजीने गाडी फास्ट मारली होती, बाबाजीने बघितलं, दिलबागजीने सांगितलं ठरव म्हणले, महात्मा खडे म्हणजे सत्कार लेकर. एक विचार करा, एक किती 11 वाजता थांबलो तर 2 वाजेपर्यंत थांबले उन्हात. इकडनं माझा गुरु येणार, इकडनं माझा गुरु येणार. बाबाजी थांबले, एकट्याला बघून थांबले. बाबाजी वाटून खाली उतरले, दुपट्टा घातला, आनंद गगनात मिळाला, माझा गुरु थांबला. माझ्या काय माझ्या अवकात आहे, माझं खोपटा इथं आणि जवळ खोपटा आहे. बाबाजी महाराज एक साधा मळलेला दुपट्टा घेऊन सासरे कुठे विचार करा, शेतात राहणार मात्र दुपट्टा तर मिळेल असेल. बाबा थांबले, सत्कार स्वीकारला, चरण दर्शन घेतलं. बाबाजी म्हणतात महात्माजी चलो आपका घर किधर है. सासंगीची पटदिशी पायात बसलं, अंगठावर महात्मा सासंगीजी पटदिशी पायात बसून म्हणते बाबाजी आपके चरण ही मेरा घर है, मेरा और कोई घर नहीं. आणि अवतार जे पसंत करणार आपल्याला दुकानला 50 रुपये पाय लावून माताजीला घाम फोडला जाते. आता खरंच ज्ञानी कोण ज्ञानी, कोणाला गुरु कळा, कुणाला गुरु कळा. गुरु येशीत बसून नाही करत, गुरु कॅबिन मध्ये बसून कळत नाही, गुरु पैशात ठेवून गुरु कळत नाही.
गुरुसाठी काय करावं लागतं? काळीज काढून हातात रोज एक गावाला फिरावं लागतं. 96 दिवसात 98,000 किलोमीटरचा प्रवास बाबाजींनी फक्त रात्रीचे 2 तास झोप घेऊन केला. विचार करा, असा गुरु काय असेल तर केवढा तप त्यात पाहिजे. जे मिळेल ते खाल्लं. पाठ टेकली फक्त 2 तास. पाठीचा त्रास होता तरी 9-9 तास गुरु बसला गाडीवरती. शेवटचा महात्मा नमस्कार करून जात नाही तोपर्यंत गुरु उठला. विचार करा, विद्वत्ता काय कुठं आहे आपण म्हणतो नका सासरे. मिशन कालसाठी वाला मिशन मागितलंय, एवढ्यासाठी मागितले सासरे. एवढ्यासाठी मागितले सासरे की भावना कुठं आहे? ज्ञानोत्तर जे जीवन पाहिजे, ज्ञानानंतर जी भावना पाहिजे, जी चित्ताची शुद्धता पाहिजे, जे समर्पण पाहिजे, जे सासंग जे ज्ञानानंतर पण जी जाणीव टाकायची आहे, ती जाणीव कुठे जीव टाका लागलेला आहे. सासंग गुरु बरोबर मी बरोबरी करायला जातोय. बाबाजींचा पेरावा तसा मी पेरावा शिवून घेतोय. बाबाजींचा बूट घालतोय, बाबासारखे चप्पल घालतोय. सगळा पेराव गुरुचं बाह्यांग मी घालावलं, गुरुचा अंतरंग कधी मी घेणार. आणि शास्त्र सांगते गुरु बाह्यांग नाही, गुरु अंतरंग आहे. गुरु परमात्मा विश्वास आहे, ज्याचा दृढ विश्वास देव तयार केला त्याला त्याच्या मग हृदय सद्गुरु ज्याने तारेल संसार सासंगत. अंतरंग कधी बघितले गुरुचं सासंग? कधी अंतरंग जाणण्याचा प्रयत्न केला नाही. अंतरंग जाणणाराच दास बनून झालाय सासंग. आम्हाला अंतरंग जाणायचं आहे. आणि अंतरंग न जाणण्याचे सासंगीची का प्रोसेस होत नाही? पुन्हा सांगितलं ना, एक महात्मा शब्द बोलून गेले, विद्वान. हे विद्वान शब्द मला भक्तीमध्ये आराम कसा असेल. हो, मला पक्क गुरुशिक बनवणं झालेलं आहे. 4 वेळा माझ्या पाठांतर झाल्या. ज्ञानेश्वरीच्या गाड्या बसवून इथं सन्मान मिळाला. वेदांताचार्य म्हणून सन्मान मिळाला. लोक पत्रिकेमध्ये छापू लागले. ज्ञानेश्वरीच्या गाड्या बसवून भांडवले. वेदांताचार्य दत्तात्रय जगताप, राष्ट्रीय कीर्तनकार विचार करा काय शिरसी डोंगरे, ह्या तिघांना पण 3 उपाध्या सासंगती दिल्या. पण आम्हा तिघांना पण या गोष्टी कळल्या पाहिजेत. हे सर्व उपाध्या जेव्हा गुरुचरणावरती 20 ते समान लेखून तेव्हा गुरुभक्ती करण्याचं सौभाग्य प्राप्त होणार. तेव्हा होणार आहे. कारण गुरुचं लेकरू गुरुसारखं असतं असं शास्त्र सांगतं. गुरुपुत्र गुरुच्या पोटातून जन्म घेत असतो शास्त्र. हो, कारण म्हणून तर बीज म्हणलेलं आहे. बीज म्हणजे 2 वेळा जन्म होणार. एक आईच्या उदरातनं आणि गुरुच्या शास्त्राची उपदेशातनं. हो, गुरुच्या उपदेशातनं जन्म होत असतो गुरु भक्तात शास्त्राची. म्हणून बीज म्हणजे, म्हणून तुम्ही खरे ब्राह्मण आहात. 2 वेळा ज्याचा जन्म होतो त्याला ब्राह्मण म्हणतात शास्त्राची. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हो का पंडित भाषक ज्ञानी. शास्त्रगत ज्ञानी व्हायचं ना आपल्याला, जरूर ज्ञान व्हावं, पण ज्ञानी व्हायचं नाही, ज्ञानी भक्त व्हायचं. शास्त्रगत भक्त व्हायचं. आणि भक्त जेव्हा होणार तेव्हा शास्त्रगतची अवतार सेवा मिशन स्थापित होऊ शकणार आहे. शास्त्रगत हो, अन्यथा होऊ शकणार नाही. काय सांगू आम्ही जगाला? देव बघा म्हणून सांगू? देव पहावा गेलो, देवची होऊन ठेवलो म्हणतोय. गीताला नाही नावालं, विचार नाही नावालं, सगळं सोडून जातो. आणि तो देव झाला तर तुला गीताला नाही नावलं, राग कसा आला बाबा? निरुपाधिक देव आहे, ह्याला कधी राग येत नाही. ह्याला लोक शिवाय देतात, सासरी देतात, थुकतात, विष्ठा टाकतात, काय वाटेल ते करतात, लघुशंका करतात. ह्यानं कधी तक्रार केली नाही. मग देव झालो ना, मग देवाचे गुण कुठे सांगतात? देव कशाने होणार? ड्रेपरी घालून होणार काय? किरीट आणलं शंकर सासंगजी, विचार करा. कृष्णाचं किरीट आणलं, तुम्हाला सांगतो, पग लावलं, बासरू घेतली, 4 माळा घातल्या, झालो कृष्ण. असा कृष्ण होता ते? कसं देव झाले सासंगजी? म्हणतात ना, किती प्रमाण सुंदर दिलं. सासंग अंतरंगाने देव झाले, अंतरंगाने गुरुभक्त झाले, अंतरंगाने परमात्मा स्वरूप झाले सासंगजी. म्हणून अंतरंग बदलायसाठी सासंगजी आहे हा स्वभाव टाकायसाठी ज्ञानाचं प्रयोजन आहे सासंगजी. म्हणून जाणीव टाकता आली पाहिजे. स्वास्थ्य म्हणजे जीवन गेलं पाहिजे सासंगजी. हो, ज्ञानोबराय म्हणतात की मरणाची उकटी नमस्कारिता. 13व्या म्हणतात गुरुभक्त असा असतो, कुणी जर त्याला समाजातल्या माणसानं हा लय व्यक्ती चांगला म्हणून जर कुणी नमस्कार केला तर गुरुभक्त म्हणतो त्यानं नमस्कार करायच्या आधी मी मेलो का नाही? कारण एवढं दैवी, एवढं माझ्यात काय आहे,
एक इतक्या श्रेष्ठ व्यक्तीने मला नमन करावं, एवढा मी इतका मी नीच आहे, इतका मी काय आहे, अतिशय 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 हलका आहे, तरी पण मला ह्यानं नमन का केलं? हा नमन करायच्या अगोदर मी मेलो का नाही? दुसऱ्यानं केलेलं नमन मृत्यूसारखं वाटतं म्हणजे त्याला कासावीस होतो. म्हणजे पारड्यानं जसं हरण पकडावं ते जसं त्या जाळ्यात कासावीस होत, त्याला पाय सुटत नाही, तसं कुणी नुसतं 4 स्तुती केली, एक नुसती स्तुती केलं ना, गुरुभक्त कासावीस होत असतो, लगेच कासावीस होते. सत्य भाषा नीच आहे रे, नीच आहे प्रभू, नीच आहे रे. निशाचं एवढं मोठं पण नाही प्रभू. सत्य भाषा कदापि होऊ शकत नाही, कदापि होऊ शकत नाही. जे आहे ना सर्व तुझं आहे प्रभू, तुझं लेबल मला लागले, तुझं लेबल आहे. आता सासंगत इतिहास काढून बघत नाही. सासंगीत जेवढे जेवढे सासंग 7 सितारे होऊन गेल्यात ना, कुठेही जागे नाहीयेत, कुठेही जागृती नाहीये, कुठेही सासंगीत जाणीव दिसत नाही. सासंगीत म्हणून अवतारचं मला मिशन पाहिजे नव्हतं. सासंगीत कसं देऊ शकतो आपण? देऊ शकतो सासंगीत, मिशन जगून देऊ शकतो सासंगीत. हो, मिशन जगता आलं पाहिजे. बापा रामचंद्रजींनी सासंगीतची माहिती आपल्या इतिहासाची वाचण्याची केलं. शकुंतला देवीकडनं ज्ञान घेतलं होतं, गुरु म्हणत होते शकुंतला देवीला, आणि ह्या शकुंतला देवीने सासंगीतच्या सांगितलं की सासंगीतजी म्हणजे मोलकरीण पाहिजे, घर बांधायला, घर काम करायला. दुसऱ्या दिवशी आणून दिली. विचार करा, 1 वर्ष इतकं सुंदर त्या मोलकरीने सेवा केली. शकुंतला देवी म्हणतात खरंखर मोलकरीण चांगली आणून दिल्या. आणि एकदा सहज त्या गल्लीतनं जात असताना बापा रामचंद्रचं घर होतं, आणि एकदा सहज बघू तर म्हणजे बापा रामचंद्र घरी आहेत का म्हणून शकुंतला देवी घरी आल्या, पाहतो तर काय हे जीच नोकरांनी त्यांच्या घरात. काय मिशन आहे सासंगीतची? लगेच प्रश्न केला, म्हणजे माझीच म्हणजे मोलकरीण तुमच्यात कशी काय? तर म्हणजे ते तुमच्याकडे पण काम करते, माझ्याकडे पण काम करते. सासंगीत केवढी जाणीव गेली. असं नाही म्हणले लगेच कॉलर करून, असं नाही म्हणजे आपला नाच करायला आहे, आपली दाशी आहे, आपलं सगळं ऐकूया, संगत रोज काय म्हणले सासंगीत. जाणीव गेला कसं गुरुची काय, कसं मिशन आहे, कसं अवतार किंवा मिशन आहे का काय. म्हणजे तुमच्याकडे काम करते ना, आमच्याकडे काम करते. स्वतः पत्नीने सांगितलं नाही म्हणजे त्यांची धर्मपत्नी. विचार करा, अहो जे हृदय स्वतःची पत्नी 1 वर्ष दुसऱ्याकडे कामाला ठेवते, पण ते ठेवलेलं पण गिळून टाकते, काय हृदय असेल, काय जाणलं असेल मिशनला, केवढी जाणीव गेली असेल सासंगीतची. कसं जीवन असेल विचार करा बरं. त्याच्यापेक्षा पुढे त्या पत्नीचं जीवन कसं असेल की पतीचा आदेश म्हणजे गुरुचा आदेश मानून तिथं जाऊन सेवा करायची. ते तेवढं मोठं पुढचं काम. आणि ही भावना आहे ना, मिशन जाणत नाही तोपर्यंत होऊ शकत नाही. देव जाणून काय कामाचं नाही. काय करणार? देव जाणून उपाधी वाढली, देव जाणून ज्ञानी झालो, 4 लोकांना खुऱ्यात काढलो, प्रत्येकाच्या घरात जाऊन बघायला लागलो देवावर आहे का, म्हणजे की त्याला अक्कल आहे काय, जेव्हा पुस्तक ज्ञान घेतलाय काय, अजून कसं नाही केलंय, काय सर्टिफिकेट दिलं मिशन मला देवावर काढायचं. विचार करूया सासंगीत, कोणती भावना प्रदान केल्या सद्गुरूंनी, कोणत्या भावनेनं सासंगीत या गुरुभक्तांनी मिशनची सेवा केली, मिशनचं कार्य केले सासंगीत. ती भावना हृदयामध्ये सासंगीत विकसित झाली पाहिजे. लहान असताना अमृतयांचा मुलगा आणि बाबाजी खेळत होते. खेळता खेळता डाव बाबाजींच्या वरती आला. बाबाजी लहान होते सासंगीतजी, आणि अचानक म्हणजे खेळ खत्म व्हावं. शेठ म्हणायचे तेव्हा बाबा होती समोर. तेव्हा अमृतयांचा मुलगा सासंगीतजी नाही म्हणजे भोलाजी माझा डाव द्यायलाच पाहिजे, म्हणजे मी डाव घेताना माझा डाव तुम्ही द्यायलाच पाहिजे. वाद घालू लागला सासंगीत. वाद घालता घालता अमृतयांनी बघितलं, जवळ गेले, विचारलं म्हणजे काय दोघं ना म्हणजे बोला माझा डाव देण्यात झाले, म्हणजे कैसा आहे की खेळ खत्म हुआ. स्वतःच्या मुलाला बाजूला घेतलं, सांगितलं देख बेटा ये सेठ है, ये सदगुरु है, ये जब कहते हैं ना खेल खत्म तो खेल खत्म ही हुआ.
विचार करूया काय भावना सासंगीची, कसं जीवन जगलं, कोणती भावना आहे हृदयामध्ये सासंगीची. उगाच पापीकडे झाल्यात का सासंगीची. नवीन चेत गाडीमध्ये लाभत्यानं पुढे बसवलं सासंगीची, आणि भारगंगा संगत होती, आणि मध्येच नवीन एक परिवार सासंगीची गाडीची वाट बघत असताना बाबा अवतारजींनी सांगितलं गाडी थांबव, लाभ त्यानं राहिलं. म्हणले प्रधानजी आप उतर जाऊ, उतरा म्हणले तुम्ही. आणि त्या नवीन परिवाराला घेतलं गाडीत आणि सांगितलं कशाला पण म्हणले तू पोच म्हणले पहाडगंजला. झाली गाडी गेली पुढं. आता काही बघणारी होती ती, लगेच आले पण अरे काय म्हणले गुरु तुझा छाती पुरते म्हणले माझा गुरु माझा गुरु. गाडीतून उतरलं म्हणजे तुला खाली, आणि परवा म्हणले त्यांना घेऊन गेला म्हणले तू. अतिशय शांत बुद्धीने सांगितलं म्हणजे तुमच्या घरी एकच खुर्ची आहे, तुमच्या घरी पाहुणे आले आणि तुमचा मुलगा म्हणजे खुर्चीत बसला, तुम्ही काय करणार म्हणजे आपल्या मुलगाला उतरवणार. म्हणजे का उतरणार म्हणजे तो आपल्या देवावर आपला अधिकार आहे. मग तसं मला उतरले म्हणजे मला आपलं म्हणलं म्हणजे अरे आपलं म्हणलं तुम्ही उतरवलंय का. मग म्हणजे ते जाऊ दे. लगेच दुसरा प्रश्न काढला, अहो तुम्ही प्रधान आहात म्हणजे प्रधान नंतर मी पहिला दास आहे. म्हणून अवतारजी मला मिशन चाहिए देऊ शकतोय काय. चिंतन करूया सासंगीची, हो चिंतन करूया सासंगीची, विचार करूया सासंगीची. गुरुचा त्याग डोळ्यापुढे ठेवता आला पाहिजे. गुरुच्या शरीरात अडकून चालणार नाही. गुरु फक्त आता निरंकार्याचा नाही आहे, गुरु आमचा विश्वास आहे. हो विश्वास आहे गुरु आमचा, फक्त निरंकारी परतात. आमच्या निरंकार्यांचा सद्गुरु माताजी नाही आहे, माताजी विश्वास आहे आमची. माझी जगतजननी आता सद्गुरु माताजी माझ्या विश्वाची माताजी सासंगी. म्हणून तर अवतारावनी काय सांगते सासंगीजी, शिष्य गुरुचा सदैव काळी गुरुचरणाचे ध्यान करीत. गुरुचरणाचे दर्शन जे म्हणजे नाही तिथे एकदा दर्शन 50 दर्शन मागते. ठीक आहे सांगितलं नव्हतं दर्शन देऊन हातच करून बसला ज्यांना महाराज काय रडायला लागले म्हणून दर्शन करून घे. पुन्हा लाईन लवकर आता का बोलाय नाही म्हणजे डाव्या पाहिजे पायाचं झाले म्हणजे उजवा पाय कुठं बोलायचं म्हणजे. अरे दर्शन कदा आहे जेव्हा आपण पंज करत असताना एक अशा आठवण येईल नाही आणि हृदय रडेल, डोळे पाण्यानं भरते. आणि जे दिलंय ना त्याची उपकारची जाणीव होईल नाही. आणि असं वाटत नाही नाकार नरकेचा किडा रे मी, नरकेचा किडा रे प्रभू, तू संतांची संगतीला आहे, तू दया केलाय शरीराला, म्हणून हे दिवस मी पाहतोय. आणि हेच दर्शन आहे. दर्शन हा भाव आहे सासंगीची. भाव नको का. भाव नसेल तर माथा टेकला तर माथा फोड, भाव घुसणार ना. थोर भावाचा बुकेला असे दिसत भावाचा बुके भाव जाणतोय. ओ भाव जाणतोय सासंगीजी. सौंदर्याला बाबाजी आले होते आणि दाब सेवादल असल्यामुळे सासंगीजी दुट्या पुढे लागल्या आणि तिथून आम्हाला उचललं. आमच्या अधिकाऱ्यांनी सासंगीजी बाबाजींच्या मागच्या सासर रूमला दुटायला लागले. आणि एक महात्मा सासंगीजी बऱ्याच दिवसानंतर काय केलं त्याने रुमाला मध्ये एक नाही सासर वाळ्या शेंगा कुरकुरीत शेंगा हो भुई मोगायच्या ते घेऊन आलं. असं घेऊन आलं आणि सासंगीजी आमच्या दुसऱ्या सासंगीजी युनिटचे अधिकारी होते जे तिथं त्यांची सेवा होती युनिट. त्यांना म्हणलं अहो एवढ्या शेंगा बाबाजीला भोग आहे ना त्या टेबलावर ठेवा. त्या अधिकारी म्हणजे अरे म्हणले अरे हे तुझ्या शेंगा काय खातात म्हणजे बाबाजी. तिथं म्हणजे सगळं काजू पिस्ता बदाम ठेवले म्हणजे शेंगा त्याचे काय म्हणजे काहीतरी दिसणार म्हणजे बघा. मग फळं भेटवलं कॉफी त्यांना म्हणजे कापड घालणं म्हणजे हे म्हणजे ठेवलं ठेवा. गुरुला आवडत असं ऐकले मला ठेवा की दयावाया करणार दास होता नाथ गेला सासंगीजी अधिकाऱ्यांना विनंती केली म्हणलं मात नाही भाव आहे म्हणलं ठेवा तर म्हणलं विनंती दया करा म्हणतात त्यांची भावना म्हणजे ठेवा सासं ठीक आहे म्हणजे सासं ते रुमाल ठेवायचे. आता जेव्हा स्टेजवरचा आवरून धरून बाबाजी आता त्याला भाऊ झाला रिअल खरं तो सांगतो सासं बाबाजी सगळे पदार्थ भेटले सगळे भेटले चट तिथे 2 शेंगा उतरल्या फोडल्या खाल्ल्या बाबाजून काढल्या. सासंगी काय बघते ते त्याला शेंगा दिसत नाही, त्याला पदार्थ दिसत नाही, ते फक्त त्याच्या दृष्टीला भाव दिसतोय. शबरीचे उष्टे बोरं खाल्ली नाही, उष्टा भाव खाल्ला, शुद्ध भाव खाल्ला आणि त्या लक्ष्मण बघा जाणीवत होतो बाबा
हा बघा 24 तास सद्गुरू संघ राहून जाणीव टाकताना मग संघात केलं प्रेमान बोला असं समजू नका. संघ मिळाला म्हणजे ते 14 वर्ष संघ राहिलं लक्ष्मण, पण दादा कळला प्रेमाने बोला. आणि ते शबरीने आपलं कित्येक दिवस कळलं की इकडे येतात प्रभू येणार, रोज रांगोळी काढायची, वाट बघायची रांगोळी. आणि एकदा आले प्रभू, आल्यानंतर मग बोर फक्त माझ्या सद्गुरूला आंबट बोर लागून येऊ, मग प्रत्येक बोर खाल्ले. एक बोर प्रभूच्या हातात ठेवलं, प्रभूने ते द्याच खाल्लं. ज्ञानोबरा देतात सासू, हो ज्ञानोबरा सांगितले बी पण काढला नाही भगवंताने, साऊन बी पण खाल्ला. ज्ञानोबरांचा सद्गुरू बी पण का खातो माहिती का? का खातो माहिती काय? गुरुभक्त जे देतो ना त्यात टाकण्यासारखं काही नसतं असं सद्गुरू समजत असतो. काय काय वचन आहे? कारण त्यात टाकण्यासारखं काय नसतं. काय केलं प्रभूने ते बोर ते द्या सहित खाल्लं आणि लगेच ते शबरीन त्याच भावनेनं सासरे एक बोर लगेच लक्ष्मण हातात दिले. लक्ष्मण हातात धरलं असं नाही लगेच तिला मला उष्ट कुठं काय बघा. 14 वर्ष सहवासात अजून उष्ट दिसते, मग संघ असून तरी काय कामाला आहे असं समजू नका. संघ मिळाल्यावरच आणि मग काय केलं, पुढे गेल्यानंतर दिलं फेकून. आता बघा फेकल्यानंतर भक्तात अपमान झाला म्हणजे काय सोडते काय? सुट्टी नाही त्याला, भक्तात अपमान झाले, सुट्टी नाही. ते बोर जे जाऊन पडलं सासू पडलं ते पडलं, सद्गुरूंना कळलं, प्रभू रामचंद्रांना कळलं, म्हणजे बोर फेकायला. आणि जेव्हा पुढे युद्धामध्ये सासू शक्ती लागली आणि मूर्तीत पडला, विषूतून पडला लक्ष्मण विषूतून पडल्यानंतर वैद्याने सांगितलं, म्हणजे आत्ताच आत्ता संजीवनी आणली तरच म्हणजे होत आहे ना. मग तुम्हाला इतिहास माहित आहे, संजीवनी हनुमंताला बोलवलं कारण लांब होती ती संजीवनी. तेवढ्या वेगात म्हणजे वायुपुत्र जातो म्हणजे हनुमंताला बोलवलं, म्हणजे संजीवनी पाला हुडकून आणायचा. आता त्याला काय कळते का? ते पण जाणीवच्या पुढे गेलेलं, त्याला रामाशिवाय काही कळत नव्हतं. बघा जेवढे गुरु बघतात ना त्यांना गुरुशिवाय काही कळत नव्हतं. ते म्हणजे कसलं पण असते मला माहित नाही म्हणजे, तुला काय कळते? मला रामाच्या चरणात सोडून दुसरं काय कळत नाही. मग जा म्हणजे काय आमचं त्यांना म्हणलं, त्यानं पक्क डोक्यात ठेवलं, म्हणजे एवढ्यावर कुठे त्याची संजीवनी आहे ना, खरं डोंगर दुसरं. एक सांगू का, जिथं कळते ना तिथं गुरुभक्ती होत नाही, कळायचं बंद झालं. अजून कळतंय म्हणतंय तिथं भक्तीच नाही. मग सगळा डोंगर उचलला. विचार करा, अहो एकदा का अशोका वाटिका वनामध्ये ना सीतेचा शोध करत असताना काय केलं, सीतेनं फक्त भांगात कुंकू लावलं. विचारलं माते असं का करतेस तू? तर म्हणजे भांगात कुंकू लावलेलं म्हणजे स्वामींना खूप आवडते, रामाला खूप आवडते. तिथनं जे उड्डाण मारले ना सगळ्या अंगात सिंदूर फासून झाला. एवढं लावून जर प्रभू खुश होत असेल, माग अंगाला लावून घेतो म्हणजे. बघा भक्ताला काय करते, म्हणजे सिद्ध होत गुरुभक्तीत कळायचं बंद व्हायला पाहिजे. कळतंय तोपर्यंत गुरुभक्ती होतच. आणि मग ते डोंगर उचलला, आणल्यानंतर साधून त्यातली संजीवनी पाला काढला, घेतला, 2 थेंब टाकल्यानंतर जागा झाला. जागा झाल्यावर प्रभूने सांगितलं, लक्ष्मणा काय म्हणतात म्हणजे जे बोर टाकला जातं म्हणजे त्याची ही झालेली वनस्पती आहे, हे खाल्ल्याशिवाय मी तुला सोडलं नाही. मग गपगुमान खाल्ला असता तर म्हणजे बिशूत पडायला लागला असतं. आजपर्यंत इतिहास आहे सासुली की सद्गुरूनं निरंतर गुरु भक्ताचा सासुलीची सन्मानच केलेला, सन्मान केलाय. आपलं स्थान सद्गुरूनं शिष्याला दिलेलं सासुली. आपण सारखे करीती असा हा दरबार असा असं गेली. साधी गोष्ट आहे, जिथं तुम्ही आहोत ना तिथं मिशन कळलं पाहिजे. हो, जाणीव टाकता आली पाहिजे.
पूर्ण विद्वत्ता, अभ्यास, मी कोण आहे, काही नाही, मी काहीच नाही. अरे माझा गुरु जर काही नाही ना तिथं मग मी कोण आहे. बाबाजीने वचन काढलं तर जैसे दिल्ली में वंदना का कार्यक्रम हुआ ना वैसे ही बंबई में वंदना का कार्यक्रम हुआ. गुरु शब्द उच्चारला नाही का? गुरु शब्द का उच्चारला नाही? ज्याच्या हृदयात मी गुरु आहे अशी भावनाच नाही, तो शब्द उच्चारला का? शब्दाचं ओळ आहे ज्याला, गुरु शब्दाचं ज्याला ओळ आहे तो गुरु भावना धारण करेल. निरंतर दास भावनेमध्ये जीवन जगलेलं हृदय आहे ते स्वतः मी गुरु असं कधी मानणार नाही. म्हणून तर पूर्ण आहे सासरी, म्हणून तर पूर्ण आहे. आणि म्हणून शब्द महात्मा बोलून गेले विद्वान. अरे कसला विद्वान? विद्वान विद्वानच राहणार. विद्वानाला मुक्ती कुठे आहे? विद्वान काय करायचं सासरी विद्वत्ता. ज्ञानोबा म्हणतात एरवी तरी मी मूर्ख झालो असे विवेकू पण संत कृपा अधिक सोजवळ असेल. आता एवढ्या ज्ञानाचे राजे गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाचे मद पामराचे काय तोडपण पाहिजे वाहन पायी बरी. एवढे श्रेष्ठ ब्रह्माजीकडे जेथे तुम्हा ओळून जाण्यात इतर तोडणे काय पुढे ब्रह्मदेव तिथे तुम्हाला लोटांगण तुम्ही. एवढी विद्वत्ता, एवढी ख्याती तुमची तिथं साधन, एवढे श्रेष्ठ साधन गुरु भक्त म्हणतात मी मूर्ख म्हणते झालं अविवेक आहे तरी संत कृपा अधिक सोजवळ. तुमच्या पायाजवळ बसलोय म्हणून सोजवळ दिसू लागलो. सोजवळ का दिसू लागलोय? काय झालं सासंगीची श्रीमंताचं चप्पल होत. चप्पल कुणाचं होतं? श्रीमंत माणसाचं चप्पल होत. आणि झालं कसं सासंगीची श्रीमंत माणसाचं चप्पल होतं आणि श्रीमंत व्यक्ती जेव्हा देवाला गेली तेव्हा चप्पल बाहेर काढल्यानंतर सासंगीत ज्या चप्पला रकान्यात ठेवल्या तिथंच एक गरीब पण सासंगीत दर्शनाला घेतात त्याचं पण चप्पल शेजारी होत. आणि झालं कसं सासंगीची चुकून जोडं करायला काय केलं? श्रीमंताच्या चप्पलाचा जोड तरी संघ असतो श्रीमंताचा त्या काळचा नगाला सांगितलेला ते मालकाचं जोड उतरला सोडून ते चुकून सासंगीची त्या गरीबाचं जोड चुकून उचललं बघत बघत उचललं सासंगीची आणि झट दिवशी पाय ठेवलं चट दिवशी सासंगीची त्या श्रीमंत व्यक्तींचे घातल्या लक्षात आलं नाही. ज्ञानोबा म्हणजे श्रीमंताच्या पायात जाण्याचं सौभाग्य प्राप्त का झालं? श्रीमंताच्या चप्पलाचा संघ मिळाला म्हणजे. तसा श्रीमंताचं चप्पल म्हणजे तुम्ही आज संत आहात आणि माझ्यासारखं चप्पल मी तुमचा संघ केलाय म्हणून जे तुम्हाला मान सन्मान आहे जे तुम्हाला मान सन्मान आहे ते म्हणजे ह्या चप्पलाला मिळते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पायीचे वाहन पाहिजे महाराज पायाचं पाय करावे लागेल तुमचे सासंगत विचार करून या सासंगत. हो काही तर प्रचार नाही आहे सासंगतची आपणच आहोत. सगळा माझा परिवार आहे सासंगत, सगळा गुरु परिवार आहे सासंगत. कळलं पाहिजे काय ज्ञानानंतर भक्तीचं जीवन आहे सासंगत. कसं सासंगतची जी डिमांड केलेली आहे माताजीने जे बाबाजींचं स्वप्न होतं अंतिम क्षणाचं अवतार सिंगाला मिशन ते घेऊ शकतो आपण. फक्त एक गोष्ट आहे सगळ्यात जाणीवर टाकता आलं पाहिजे आपल्याला. हृदय विशाल करता आलं पाहिजे सासंगत. मोठं होता आलं पाहिजे. सन्मान घेता आलं पाहिजे दुसऱ्याला सासंगत. कारण शास्त्र काय सांगते गुरु शिकायला दोन तोंड कधी नसतात. एकच मुख असतं दोन मुख नसतात. दोन मुख म्हणजे कसं आता दोन मुख कसं असतं महात्माजी धन्य झाला दास तुमचं दर्शन झालं आज खरं धन्य आहे दिन झाले संतांचे. महाराज काय खरोखर दाखतो भाग्यावर का तुम्ही भेटला तुमचं दर्शन झालं. मग ते पुढचा महात्मा पुढे गेला दोन मुख नसतात. गुरुमुखाला एकच मुख असतं. दोन तोंड कुठे विचार करूया कशी जाणीव मला सासंगीची नाचवा लागल्या. सासंगीची मला खरं लावलंय माझीच भक्ती चोरीला चालली सासंगी चोरून गेली भक्ती सासंगीची. विचार करा भक्तीला चोर आहेत लई चोर आहेत भक्तीला. हे साज आहेत ना भक्ती चोरून येते सासंगी भक्ती चोरून येतात. गुरुदेव नानकांचे 5 शिष्य होते सासंगी 5 जणांना एकत्रित केलं आणि फुटका डेरा दिला 5 जणांना. एक डेरा ठेवला 5 जणांमध्ये कळच नव्हतं खाली फक्त काटाळ होत डेऱ्यात. प्रेमान बोला कंटाळा नाही आणि काटाळ फक्त होतं
मे महिन्याचे दिवस होते, आश्रम होता तो, आणि पलीकडे तळ होत. काका उठून डेऱ्याचा 5 बूट नव्हता काय, 5 शिष्य बोलून म्हणजे घ्या डेरा म्हणजे ह्यो डेऱ्यातनं त्या तळ्यातनं पाणी आणायचं आणि रांजण भरायचं म्हणजे अर्ध्या तासाने मी येतो सांगून गेले. आता त्यात एक शिष्य जे आला तर डेरा उचलला, खाल्यावर घेतला, लागलं वाटायला. आता 5 जणांपैकी एक उचललं गेलं, 4 होते, त्यांची मिटिंग चालू झाली. लगेच ऑफिस मध्ये मिटिंग. अरे आपल्याला माहित आहे म्हणजे गुरुदेव आपली परीक्षा बघायला, आपल्याला कळते की नाही म्हणजे फुटका डेरा आहे, आपल्याला कळते ना बघायला पण गुरुदेव तळा असलेला आहे. ते म्हणजे शहाणं नाही. आणि बघ म्हणजे गुरुदेव आल्यानंतर आपल्याला शाबास की नाही, त्याला आखून काढते बघ. ते गुरुभक्त व्हायचं लेवल नाही म्हणजे एवढं कळत नाही. डेरा फुटलेला आहे, त्याला ब्रह्मज्ञान काय करणार आहे. 10 अर्धा गुरु झाले, त्यानं पण आपला डेरा बिरा भरून खाल्लं, फुटकं नाही बरं का, काय नाही म्हणजे असं घेऊन झालं. आल्यानंतर विचारलं नानक गुरुदेव म्हणून सद्गुण आता ते भाषा किधर नको प्रभू म्हणले अगं ठेवलं. आता 4 बाजूला मी एकटं बाजूला चौघा आली घात गुरुदेव येणार म्हणजे त्याला कळत नाही. आम्हाला म्हणजे आम्ही त्याला सांगणार होतो म्हणले, पण जाऊ तिकडे म्हणजे आम्हाला माहिती आहे ते ऐकणार पण नाही. असं म्हणलं बघ त्याला बोलू म्हणजे बाळाकडे बाळ 5 जणांना म्हणून सांगितलं होतं म्हणजे मी डेऱ्यातनं पाणी नाही. आणि म्हणजे डेरा फुटकाय म्हणजे त्याला पण आश्चर्य आहे, मला माहित आहे म्हणजे त्याचा काय म्हणजे बा ते जवळ म्हणते त्याची भाषा डेरा फुटकाय त्याला आटलंय मला कळत नाही. म्हणजे तो म्हणतेच ना डेरा आहे, माझ्यासाठी डेरा आहे. मी डोळ्यावर विश्वास ठेवत नाही म्हणजे गुरु सद्गुरुनाथा, मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवते, कारण माझे डोळे पण मला जागा देणार, डोळे पण मला जागा देणारे डोळे. आजपर्यंत डोळ्याने खूप जागा दिलेल्या, मी डोळ्यावर विश्वास ठेवत नाही सद्गुरुनाथा. जेव्हा मला तुझे चरण मिळत ना तेव्हापासून तुझ्या चरणावर तुझ्या वचनावर माझा विश्वास आहे. मी कशाला बघू डेरा फुटकाय तळाटले, तुझं वचन पाळायसाठी निघेल. चौघांना बोलू सांगा म्हणजे तुमचं काय काय बोलत तोंडाला चिकटपट्टी सासंगत एकटे शान सासंगत हृदयाला लावून घेतलं म्हणजे तुझ्यासारखं मिळणार नाही म्हणजे नाही मिळणार म्हणजे माती माती खाली निवृत्ती नाता. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली ना, धोंडा लावला मोठा शिळा त्या गुहेला आणि बाहेरची माती अशी मुठीत घेतली, अशी मुठीत माती घेतली, रडा लागले ढसा 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 निवृत्तीला अशी माती लावून घेतली अंगाला अंगाला लावून गेली, ढसा ढसा रडत म्हणते अशा शिष्याची चरण धुळे आता मला मिळणार नाही. अरे सद्गुरूने म्हणावं सासंगीत काय शिष्य असेल, सासंगत कसा असेल शिष्य विचार करूया. रडा लागलं निवृत्ती पण प्रवृत्तीच्या पलीकडे गेलेलं, निवृत्ती सुखदुःखाच्या पलीकडे गेलेलं जाणीव निर्माण झाली. विचार करा. म्हणून म्हणलेलं आहे अरे अरे ज्ञाना झाला शिपावल. सासू काय अभंग केलाय सासूली तुझा तुझा तुझी देव तुझा तुझी भाव ज्ञाना तूच भाव आहे, तूच देव आहे, तूच माझं हृदय. निवृत्ती परमा अनुभव नेमा शांतीपूर्ण क्षमा ज्ञानदेव. शांती आणि पूर्णत्व आकारानं आलेलं बघितलं मी माझ्या ज्ञानाच्या रूपानं. आता ऐसे होणे नाही, आता असा शिष्य मिळणार नाही. माझ्या आधी समाधी घेतो दाखवून दिलं. गुरुचं कार्य झालं ना, गुरुच्या शरीरात पण अडकायचं नाही. अरे गुरु असताना स्वतः शिष्याला समाधी घेतली आणि दाखवून दिलं शरीरात अडकायचं नाही. आणि अजून आम्ही टायराची माती सांगले तर माताच्या गाडीवर एका माताने दोन्ही हात आपण माताजी काय भक्तीचं लक्ष नाही. एका बहिणीचा हात ओढला सासने. विचार करा प्लॉट वरती आल्या होते सासने एका ठिकाणी एका बहिणीचा हात ओढला लागलं तर हाताला लगेच लंकाली घेऊन सगळ्यांना बाजूला काढ सासने. गुरुच्या शरीराशी सासने गुरु शिष्याची दृष्टी फक्त चरणावरती असावं. गुरुला स्पर्श कधी करायचा नसतो सासने, कधी स्पर्श करायचा नसतो. सासंगत गुरु पुढे अंतर ठेवून उभारायचं असतं. कारण गुरु पुढे गेल्यानंतर भाव असा असावा मी अस्पृश्य आहे,
मला शिवायचा अधिकार नाही माझ्या गुरुला. माझा गुरु पवित्र आहे, मी अपवित्र आहे. कारण गुरुनं मला कवटाळून घेतलेला आहे. मी गुरुच्या चरणात स्पर्श करणार नाही, मी अपवित्र आहे, गुरु माझा पवित्र आहे. माझ्या अपवित्रांना माझ्या गुरुला मी अपवित्र का करू? बस ह्या मला नेत्रांनी डोळ्यांनी मला गुरु दृष्टी भरून पाहता सासंगी मला नाही पाहता येते. गुरुने जरी दृष्टी टाकली ह्याच्यावर तर माझं कल्याण होईल. सासंगीत अशी भावना असलेला शिष्य माताजींना पाहिजे सासंगीची. आणि ते का होत नाही? फक्त जाणीव वाढवीच्या, विधवत वाढवीच्या सासंगीची तेवढी काढून टाकली ना बस एवढाच दोष आहे, लय दोष नाही. आता सगळं धुवून टाकले ज्ञानानं. फक्त काय झाले, ज्ञानाची जाणीव टाकता येईल. ज्ञानावरून फार दृष्टांत सुंदर दिलाय. म्हणजे की नेणने जे गेले त्याने जाणणे पण नेले. असं कळतं का तुम्हाला? कशाला ऐकायला आता सध्या ओळ वाचले. नेणने जे गेले त्याने जाणणे पण नेले. ऐसे इथून मात्र जे उरले सदशिष्य. आपलं आता काय नेणने नेले जाणणे गेले. काय म्हणतात ज्ञानोबा? ज्ञान प्राप्त झाल्या, ज्ञान दिल्यानंतर त्या ज्ञानानं अज्ञान गेलं. पण अज्ञान एकटं गेलं नाही म्हणले, असताना त्यानं ज्ञान पण नेलं. बघा किती सुंदर प्रमाण आहे. त्यानंतर आपला विषय संपतो. ब्रह्मज्ञान असं एक औषध आहे, आपलं काम करून संपून जाते. त्याला ब्रह्मज्ञान म्हणलेलं आहे. जेव्हा एखादा घोणस किंवा नाग माहिती आहे का, जेव्हा दंश करतो ना, चावतो किंवा शिवतो म्हणतात, तुमच्याकडे शिवतो म्हणतात, साप शिवला किंवा साप चावला काय तर म्हणतात, तेव्हा त्या आपल्या सांगलीमध्ये सर्प मित्र सेवादलचे महात्मा कसले नाग पकडतात. संदीप पाटील माझा व्यंग मुलगा आहे सेवादल. दिवसात 10 फोन असतात. साप निघाला, धामी निघाली, घोणच निघाली, पटापट पकडते. काय डेअरिंग आहे महात्मा. त्यांच्याकडून थोडंसं ऐकायला मिळालं की जेव्हा एखादा सर्प दंश होतो ना, तेव्हा त्याला जी लस दिली जाते ती लस पण आहे ना त्या सापाच्या विषापासूनच बनवलेली असते. पण त्याला त्या कंटेंट कशा असतात ना, काय त्या सापाच्या विषापासूनच, नागाच्या विषापासूनच, नाग चावल्यानंतर औषध ते देतात ते नागाच्या विषापासून बनले असतात. पण त्या प्रक्रिया अशी केली असते त्या विषावरती, ते विष जे सिरीजनं इंजेक्शन मार्फत दिलं जातं वाचायसाठी, ते काय करते, नागानं सोडलेलं जे विष आहे, सारपानं सोडलेलं जे विष आहे, ते विष बाहेरनं सोडलेलं विष काय करते, खातंय आणि आपण पण संपून जाते. मग पेशंट जगते. समजा दिलेलं इंजेक्शन त्यानं नागाचं विष खाल्लं आणि ते जर शिल्लक राहिलं तर पुन्हा विष खायची प्रेमाने बोला. तसं ब्रह्मज्ञान काय करते माहिती आहे काय, अज्ञान भ्रम घालवते. तेवढं काम झालं ना की विष आहे अज्ञानाने भ्रम, तेवढं काम झालं की ब्रह्मज्ञान स्वतः पुन्हा संपून जाते. ते संपते म्हणूनच ब्रह्मज्ञान गुरु शिष्याला पूर्णत्व प्राप्त करून देते. ते जर राहिलं, बघा ब्रह्मज्ञानाची जाणीव जर राहिली तर शिष्य शिष्य बनत नाही, तो दास बनत नाही, तो ज्ञानी बनतो. म्हणून म्हणले हो का पंडित वाचक नाही. काय कळतंय? कळलं का? प्रेमाने बोला. थोडक्यात सांगायचा विषय असा आहे. आता दृष्टांताने सांगतो. शेतात चाललो होतो राखण्या, दुपारची झालं कसं, बाबळी तोडून टाकल्यावर काटे पडले. आता गडबडीत चाललंय, सासरी वेळ झाला म्हणून आणि एका काटावर पाय पडला. पडल्यावर निम्मा काटा तासत तुटला. आता बाबळीचा निवार काटा. आता शेतात सुई कुठला नाही, शेतातल्या सुया नाही, पण वेदना व्हायला. त्याला माहित होत बसाला, तिथून बसला. दुसरा निवार काटा घेतला सुईच्या टोक्यासारखा, ताट घेतली अशी टोकरून 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 साईडचं जरा कातडं बाजूला काढलं.
काय बघा कात्र बाजूला काय नका तसा काटा धरला एवढा पुस्तक असू दे बर जो काटा ठेवला ते ठेवला जो काटा सुई सारखा वापरला होता तो पण म्हणला पुढा लागला तर म्हणला आणि पुढे चाललं जाता 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 मध्ये धोला जे खेळ लागली जे पालतं पडलं ते बरोबर काटा घुसला काळजात जागेवर नाही. आता विचार करा सुई सारख्या काट्याचं काम काय होतं काटा काटायचं. बर या सुई सारख्या काट्यानं काटा काट्यावर त्याचं काम संपलं का नाही त्याला किशात काय ठेवायची गरज आहे. बघा दोन्ही काट टाकला असतात तर वाचला असतात. तसं ब्रह्मज्ञान हा वाळलेला काटा आहे सुईगत आहे तो आणि त्यातच घुसलेला काटा भ्रम आहे. ब्रह्मज्ञानानं भ्रम संपल्यावर दोन्ही काट फेकून दे म्हणजे कसं जाणल्यानंतर मी जाणलं मला माहित आहे हे धारण करायचंच नाही. डोक्यात ठेवलं नाही मी कुणीतरी आहे किंवा मला काहीतरी कळलंय त्याला डोकंच काढून वर द्यायचं नाही. ते डोकं काढायला त्याला दोन हाणून चालू त्याला टिप्पीच द्यायचं त्याला वर डोकं काढून द्यायचं नाही तर मला काय कळलंय त्याला. जर काटा टाकला असता तर जिवंत असं म्हणजे ज्ञानोबर आहे म्हणतात ना नेणणे जे गेले त्याने जाणणे पण निघले. म्हणजे काट्यानं काटा काढून दोन्ही काट टाकून द्यायचं म्हणजे जाणणे पण निघले. काटा घरला न्यायचा नाही कुठं सांगत बसायला मला देव काय कुठे सांगायचं नाही. सासूबाईची का सांगायचं नाही तुमच्या वृत्तीनं तुमच्या कर्मानं ते दिसतंय. सासूबाईची ज्ञानावरून फार सुंदर प्रमाण दिलेलं आहे. 13व्या 7वा श्लोक आहे सासूबाईची किती सुंदर प्रमाण दिलं बघा. सासूबाईची म्हणतात की सासूबाईची काय किती प्रमाण सुंदर देतात म्हणतात सासूबाईची काय म्हणतात बघा किती सुंदर म्हणतात की सासूबाईची आत्मया जीव बुद्धी लागली होती क्षय व्याधीची दयाच्या सानिधी निरुजा कीजे ते आणि रूप के निरूपीचे ऐकता बुद्धी आणि ते वाचून डोळा देखील जायचे नाही. आत्मया जीव बुद्धी आत्म्याला जीव बुद्धी रूपी भ्रम म्हणजे अनादिकालापासून मी देह आहे आकार देव आहे मी देह आहे हा भ्रम म्हणजे अनादिकालापासून म्हणले सत्संगती त्याला लागला होता. म्हणजे आत्म्याला स्वतःच ज्ञान नसणं म्हणजे लेप्रिसी रोग आहे. बघा तुम्ही संत सोडले तर सगळे महारोगीच आहेत. प्रेमाने बोला आत्मया जीव बुद्धी आत्म्याला जीव बुद्धी लागली होती क्षयव्याधी म्हणजे महारोग. ती दयाच्या सानिध्य निर्जकीचे ते रोग ब्रह्मज्ञानाच्या सानिध्यामध्ये निघून जातो आणि असं ब्रह्मज्ञान आणि रूप के निरूपीचे त्याला रूप नाही म्हणजे ऐकता बुद्धी आणि ते ऐकायचं म्हणजे आणि बुद्धीत आणायचंय. हो ज्ञान बुद्धीत आणायचं आहे. लक्षात घ्या ज्ञानाने विवेक जागा करायचा आहे. ऐकता बुद्धी आणि जे ज्ञानावर म्हणतात कामी जे पेरिले ते डोळा उगविले. पेरणी कुठं आहे ब्रह्मज्ञानाची कानात आहे म्हणून आंधळ्याला ज्ञान होतं चिवड्याला होत नाही. चिवड्या कसं सांगणार प्रकृती आंधळ्या त्याला हात धरून तरी इशारा सांगतो म्हणतात कानी जे पेरिले डोळा उगविले. कारण सद्गुरूंनी पेरणी कानात केली आणि उगवलं कुठं डोळ्यात म्हणजे दिसायला लागले. आपला प्रकार भाव गेला सगळे आपली वाटू लागली जो निर्गुण जाणू लागला पेरलं कुठं लंगर लंगर सांगतात काय माणसं भेटत प्रेमाने हे पण बोलत नाही. विचार करा 1.5 महिना झाला 1 दिवस घरात नाही. रोज ठेवा तुमचा आशीर्वाद आहे. बेकाराला काही तेवढी भीत मांजर म्हणते कुत्र काय म्हणते अनेक गोष्टी वाढू दे एक भाकरी मिळू आणि मांजर म्हणते मालकाचा डोळा जाऊ दे मांजर वाई नाही पुढे प्रमाण देते. किती प्रमाण तुमचं आपल्या जी बुद्धी लागली होती सेवाची जायच्या सांगली निवडल्याचे अनुरूपते निरूपते ऐकता बुद्धी वाचून डोळा देखील जायचे नाही
डोळ्याला ज्ञान दिसलं का सासंगीची, मग ती जी शरीरी झालं 2 मिनिटं. हरी आनंद आहे तुमचा अंत बघत नाही. काय म्हणते बघा, मग ती जी शरीरी ज्ञान निर्गुण आहे. ज्ञान सगुण आहे का निर्गुण आहे? बघा, ज्ञान निर्गुण आहे, पण इंद्रियांच्या कर्माच्या रूपाने ते सगुण आहे. कसं सांगतात ज्ञानोबर आहे बघा. मग ते जे ये शरीरी, त्याची म्हणजे ब्रह्मज्ञान काय, ये शरीरी जरी आपला प्रभाव करी, जेव्हा ते प्रभावित होते, ज्ञान जागृत होते, तरी इंद्रियाच्या व्यापारी डोळाही येते. मूळचं ज्ञान निर्गुण आहे, पण इंद्रियाच्या कर्माच्या रूपाने ते सगुण आहे. कसं सगुण आहे? लोकांचं बघा, पहिला लय वाण होता, जसा सत्संग चाललाय तसा शांत आला. म्हणजे पहिला इंद्रियाचा व्यापार बघितला होता, भुक्या घालत होतं, अंगावर जात होतं, चौथात होतं, म्हणजे पहिला लय वाण होता. शांत पण शब्द उचलत, म्हणजे पहिला जे दिसत होतं ते आता दिसना, म्हणजे ज्ञान त्याच्या शरीराच्या त्याच्या कर्माच्या रूपाने सगुण झालं. मूळचं ज्ञान निर्गुण आहे, पण इंद्रियांच्या व्यापाराच्या रूपाने ते सगुण आहे. मग ज्याला ज्ञान झाले त्याची इंद्रिय सांगतात, प्रचार इंद्रिय करतात, तोंडाने सांगायची गरज नाही. मी देव बघितलं, तुमचं चालणं बसणं उठणं पाहणं खाणं पिणं सगळं सांगते देव जाणला नाही. आणि ते तोंडाने सांगू लागलं तर खुळ्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्याला डिस्चार्ज मिळाला. असं सांगा नसते काय, आणि त्याला डिस्चार्ज मिळाला घरला आलं. आता गप असेल का नाही? आता डिस्चार्ज मिळाला म्हणजे चांगलं झालं तर डिस्चार्ज मिळाला का? आल्यावर घरला गेलं 1 किलो पेढा आणला, गल्लीत परतेड दिला. कशात? मी शाना झाला, ठीक आहे मी शाना झाला. लोक म्हणजे पहिल्या दिवसात आता म्हणजे पेड ओढून सांगायला म्हणजे आता हे काही शाना पेड ओढून सांगायला पाहिजे का? तसं काय सांगायला पाहिजे मी घेऊन आणणार. आणि नाही तर जे शाना आहे त्याचं काय प्रवचन होतो कृपामय मध्ये. कृपामय म्हणजे मेंटल हॉस्पिटल आमच्याकडे मिरजेजवळ आहे, फार मोठं मेंटल हॉस्पिटल. प्रवचन होतं आणि प्रवचन संपल्यानंतर काय झालं, चहा पाण्याने स्टाफनं सगळे डॉक्टर त्या सगळ्यांना एकत्र करून प्रवचन केलं. तिथे सांस्कृतिक कार्यक्रम करतात, प्रवचन दिलं जातं झालं. जवळजवळ स्टाफ होता 12-13 डॉक्टरांचा. आणि सर खुळी माणसं 70-75 होती. फार खुळी घालायला लागतो बा, एक पण चुकला नाही. आणि झालं की थोडं बसवली, शांत बसवली, तिने ऐकलं, काय कळलं. पुन्हा स्टाफ जो होता डॉक्टरचा 12-13 ती ऑफिसमध्ये नेलो, मला चहा पाण्याला या म्हणजे महाराज खूप सुंदर सांगितलं. म्हणजे एक शंका करू का विचारा म्हणजे मला एक गोष्ट कळली नाही, जेवढे पेशंट आहेत म्हणजे सगळे म्हणजे ते नक्की म्हणताय होय, म्हणजे हे पण म्हणलं चिपळाग नाही म्हणलं, 5 आणि तुम्ही 5 डॉक्टर म्हणलं एक पण दर्शक 5 हरण काताडी आहेत म्हणलं, त्याचं काय तुम्ही घ्यायचं? त्यांना औषध कधी द्यायचं, कुठलं द्यायचं, किती डोस द्यायचा, कवा द्यायचा, आम्हाला लक्षात ठेवावं लागतं. त्यांना काय कळत म्हणजे ज्याला काय कळत नाही ते दर्शक आणि ज्याला कळते ती चिपळा प्रेमान. आता डॉक्टर चिपळा आणि पेशंट कुठलं, मग कळून काय कामाचं आहे म्हणतो मी टक्क्यात तिथं विसरलो त्या आपण नको कारण मला काहीतरी कळा लागल्यावर मी आहे चिपळा बोलून म्हणलं कळलं ना, नेले जे नेले त्याने जाणले. मी त्या गुरुचरणावरती सांगतो काही काम जेव्हा काही करायचं बंद होतं गुरुला प्रिय होतं शिष्य. गुरुशिवाय काय करायचं, एक निरंकार आहे आणि तो पण गुरु असा करावा, गुरुचं कार्य करावं, गुरुला त्याग करावा. सासरी हो त्याग करावा सासरी गुरु. जेव्हा माताजी दोन्ही हातावर पाय ठेवून पायऱ्या चालल्या डोळे पाण्यामध्ये, सद्गुरुनाथ किती रे तू दया करतोस, स्वतःचा देह म्हणत नाही. एवढी व्याधी असताना अखंड चेन्नईपर्यंत गेल्या माताजी, मुंबईच्या मुलांनंतर आता नको त्रास द्यावा असं वाटतं माताजी. सासरी विचार करूया, सासऱ्यात चिंतन करूया. आमच्या एक महात्म्याने कुलदेवना म्हणजे महाराज काय पण करून घरी चरण लावा माताजी
कुलदेवजी एकच वाक्य बोलले, म्हणजे बेटा तुझी माताजी चाहिए या चरण चाहिए. कब गुमान महात्मा बसला सासंगत, आता त्रास द्यायचा नाही गुरुला आमच्या सासून, आम्ही आता चरणात अडकायचं नाही. माते तू दया केलंस माझ्यावरती ना, तुझे मानवतेचं कार्य हरीच्या रूपानं का होईना मी 2-4 लोकांना सांगेन. जिथे जाईल तिथं तुला मी प्रचार करेन, सत्संगला जोडण्याचा प्रयत्न करेन सर्वांना. मी मानव मात्राच्या उपयोगी जाईन, समाजासाठी मी जगण्याचा प्रयत्न करेन. आता समाजासाठी जगायचं. हो, गुरु आमचा समाजासाठी जगतो. बाबाजी म्हणले ना, मानवता को समर्पित आहे मिशन. मिशन मानवतेला समर्पित करून टाकलं. जगात इतके गुरु झाले, स्वतःच्या नावावर सगळं आपल्याला ट्रस्ट केलं. किती गुरु झाले तुम्हाला माहिती नाही, विचारता कित्येक गुरु झाले. आपल्या नावावर ठेवलं सगळं, पण बाबाजीने आपल्या नावावर काही ठेवलं. मानवतेला समर्पित केलं आणि मृत्यू पण असा पत्करला सामान्य मनुष्य जसा भेट. बर कुठं पत्करला? परोपकाराला जाताना पत्करला. बर कसा पत्करला? सहज पत्करला. एवढ्या शिष्यात पण अडकलं नाही. बघा ना, अडकलं एवढं माझी शिष्य त्यांचं कसं होईल काय नाही. आला अंकारा टाकला पसारा. तेवढी सहजता आहे गुरुच्या जीवनात. बस ती सहजता सासरेजी यावी. कारण हिथं सासरेजी काय बोलणं तेवढं थोडं आहे. सासरेजी किती बोलणार, सीमा येतात प्रत्येक बोलण्यात. पण जातात एकच सांगावं वाटतं, तुमचे चरण साठून सांगावं वाटतं. बस आता मात्र एकच करता आलं पाहिजे, सहजतेमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मिशन जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मिशनची भक्ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी माझं सांगता आलं पाहिजे. सासरेजी आपण जी भावना सांगता आली पाहिजे. सासरेजी बाहेर पडावं, बाहेर पडा. जावा जरा कोल्हापूर, सांगली, दिल्ली बघा ना, आता डबक्यात का बसताय? नुसतं जिजुली पुन्हा जिजुली पुन्हा जिजुली. काय नुसतं पुण्यात बसलाय तुम्ही? जावं ना जरा फिरा, ज्या ज्या वेळ असेल ना संधी बघा. कसा प्रचार परोपकार झालाय. 10ला आठवते सासंगजी, हेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिथं रस्ता संपून जंगल चालू होते सासंगजी, जवळजवळ 1000 हेक्टरचं जंगल चालू होते सासंगजी, जिथे 1984 मध्ये ज्ञान आणलं होतं. प्रकाश गावडे नावाचा महात्मा मिल मध्ये कामाला होता मुंबईला. कोलिक नावाचं गाव आहे. अजून पण सासंगजी विचार करा, हत्ती चित्ते अजून पण आहे त्या जंगलामध्ये. काडीपिटी मिळत नाही. 6 किलोमीटर येऊन मीठ आणि काडीपिटी न्यायला त्या मारून घेत. तिथं 84ला प्रचार झालेला आहे. कसा पोचला असेल गुरु सासरे. काशी नावाचं गाव आहे सासरेची, ह्या पाटणपासून वरती हिल स्टेशन. हो, महाबळेश्वरच्या दुप्पट टेम्परेचर असते सासरेची. विचार करा, मे मध्ये गेलो होतो, एसी लावून गेलो आणि तिथं संगत कान टोकडं आणि सासू शूटर घेऊन आल्या. डोकं फिरले होत. मग कळलं, तिथं गेल्यावर लागलं की स्टेजवर लागलं कुरकुडायला आणि येताना हिटर लावून खाली उतरला तो घाट. विचार करा, एवढं हिल स्टेशन आहे. एकच गाडी आहे मुक्कामाची. संध्याकाळी 5 वाजता पाटण मधून निघत्या ती गाडी राहत्या आणि सकाळी शाळेचे विद्यार्थी कामाची माणसं घेऊन येत्या. संध्याकाळी पुन्हा सासरी जाते. अजून पण रस्ता नाही. आपली दगड आहे तिथं. 1975ला झोळीत ना पांडुरंगजी कदम, पांडुरंगजी सासंगजी सावंत महात्मानं ऋषी व्यासदेवजींना सासंगजी पालखी करून तिथं नेलं होतं. प्रचार प्रोग्राम घेतला होता 1975ला. कुठं पोहोचलाय माझा गुरु? कधी बघणार हे? पुण्यात राहून जेजुरीत राहून कळते महाराज नाही. दया करा, कृपा करा. कधीतरी वेळ मिळाला तरी सासंगजी विशाल व्हा. बघा तुमचा परिवार कुठंपर्यंत पोहोचलेला आहे, कुठंपर्यंत गुरुनं प्रचार केलाय. मग कळणार मी कायच नाही, मी काय करतोय, मी काहीच करत नाही. करणारा वेगळाच आहे. सासंगजी दया करा, कृपा करा. असा दरबार आहे सासंगजी, कधी वर बसवते कधी खाली बसवते, काय करते काय नाही. सासंगजी मंगळवेळाची सेवा होती आणि ज्ञानेश्वरी सांगितलं 5 जण आले. हे म्हणले बुवा, म्हणले भारी सांगतो मी गेली ती अभ्यास होती हो. म्हणजे सगळं पटलं. म्हणलं सत्संग करा, म्हणजे पटायचं राहू दे नाही म्हणजे आम्ही पण सांगलेले होते म्हणजे. मग म्हणलं या म्हणलं मंगळ संकट असतील आणि आले की फोन आला मला म्हणते 6 महिन्यात हुडकत आले. अहो ते सत्संगला आले बरोबर. सासरे कोल्हापूर त्याला पाठी करतो भवन आपलं अजून भवन नाही, साधारण जमीन घेतल्या संगतला आले आणि तेवढं विचारले. अहो ते भांडवले तेवढं सांगितलं पुढे जाऊन चप्पल शिरले. आता आज चप्पल शिरलं भेटलं आली तिथं ती चपला ठिकाण बघित. हो म्हणजे महाराज
आमच्या गावात आला तो वर बसताय पायतान सांभाळताय म्हणजे काय कळत ना भाऊ म्हणजे तुमचं काय म्हणजे कळणार नाही प्रेमाने बोला म्हणजे आमच्यात असं वरचा कधी खाली असतो खालचा कधी वर असं ना तिथं हे काय म्हणजे ती सांप्रदायिक गोष्टी आमच्यात असं नाही वरचा वर गेला खालचा वर येतो आमचा वर पण खाली पण सगळे बसतो आपण असारखे करीची विचार करूया असा गुरुचा दरबार या सासून दया करा भेट द्या सासूने बस निरंतर तुम्हाला संतांचं दर्शन करा सासूने आखरी श्वासापर्यंत हे कार्य करण्याचे लोक प्राप्त व्हावं माताजीकडे माताजी सोडून दुसरं काय मागता येईल माताजीकडे चरण मागावं भक्ती मागावं बळ मागावं ह्या प्रचारासाठी बस गुरु जे करते ना त्यात क्षमाचा वाटा असावा सासूने मुक्ती फिक्ती काय नको बरं काय मुक्तीत मजा नाही दम नाही महाराज मोक्ष पदे तृप्ती केली याची कारणे आम्हाला जन्म घेणे लागेल युगायुगी पुन्हा यायचं आहे ज्या ज्यावेळी बाबाजी तू येशील ज्या ज्यावेळी माता तुम्ही येशील घेऊन यावर कार्य करावं कारण आजवरच जितके झाले अवतार तुका तुझ्या बरोबर पांडुरंग म्हणले तू ज्या ज्यावेळी आलाय रामून आलात वांद्रवत तिथून आलात गोपाळ होतो आणि ज्या ज्यावेळी तू येशील आम्हाला घेऊन ये बाबा तू आम्हाला अनाथ करून येऊ नको तसं माताजी ज्या ज्यावेळी येशील तुम्ही त्या पृथ्वीवर साकारून आम्हा सर्व लेकरांना ना निरंकारी परिवार जन्माला घालावर कारण का आम्हाला भक्ती करायची आहे प्रचार प्रसार मानवतेच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देत माताजी हीच आम्हाला लेकरांना सद्बुद्धीचं दान द्या एकमेकाबद्दल प्रेमाचा सत्कार भाव द्या निरंतर संतांच्या बद्दल आदर द्या सत्कार द्या सेवाभाव भक्तिभाव द्या नाम द्या सर्व सुख देऊन आम्हाला लेकरांकडे सेवा करा हा संगत पुन्हा चरणावरती अरदास करतो पुन्हा लवकर दर्शन घडते भावना हीच आहे बस तुमचं चरण आणि तुमचा सहवास मिळावा सासरी बाकी काय का नाही मिळते सासरी बाकी चटणी भाकरी खाऊन पण तुमच्या चरणाचा वियोग कधी घडून देत सासरी सर्व लेकरं बाळ नाचा परिवार आहे ना तुमच्या पायातलं पाय तांबून राहू दे सासरी निरंतर राहू दे सासरी हात आशीर्वाद द्या लवकरात लवकर पुन्हा येण्याचा योग प्राप्त व्हावा आणि सदैव 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 सासरी दास भावने जीवनयुक्त होऊन भक्तीचा आनंद घेता यावा सासरी प्रेमाने तेरी ओर की सहारा तेरा